नमस्कार मित्रांनो, आज आहे 3 डिसेंबर 2024। मित्रांनो, आज राज्यामध्ये दुपारनंतर पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे। आज दुपारनंतर राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता असणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत। मित्रांनो, तत्पूर्वी तुम्हाला विनंती, तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राइब करत नाही, त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला लाईक देखील मित्रांनो नक्की करून घ्या व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणावरून पाहताय ते लोकेशन देखील आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा। तर मित्रांनो, आज 3 डिसेंबर 2024 रोजी आज दुपारनंतर कोणत्या भागात पाऊस होणार आहे ते आपण या ठिकाणी विदर्भावरून सुरुवात करू। आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या भागामध्ये आपल्याला भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। गडचिरोली जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळते। वणी, चंद्रपूर या ठिकाणी सुद्धा मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळत आहे। तसेच या ठिकाणी अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। वाशिम, रिसोड, मेहकर, लोणार या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे। मित्रांनो, बुलढाणा जिल्ह्यामध्ये देखील भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळत आहे। तसेच जिंतूर या भागामध्ये देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। तसेच आपण या ठिकाणी जर मित्रांनो मराठवाड्यामध्ये पाहिलं, बीड, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये देखील आपल्या हवामान ढगाळ पाहायला मिळते व भाग बदलत हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। आपण स्क्रीनवरती बघू शकताय, माजलगाव, बीड, केज, चौसाळा या भागामध्ये आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। तसेच गंगाखेड, परळी, अहमदपूर या ठिकाणी सुद्धा आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। लातूर, औसा, निलंगा, उदगीर या ठिकाणी सुद्धा मित्रांनो आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळत आहे। एकंदरीत मराठवाड्याचा विचार केला मित्रांनो, मराठवाड्यामध्ये देखील आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळते। तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, नगर या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस काही भागात पाहायला मिळतो। आपण स्क्रीनवरती बघू शकताय, करमाळा, कर्जत, जामखेड, कडा, आष्टी या भागामध्ये आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। श्रीगोंदा तालुक्यामध्ये देखील आपल्याला मित्रांनो मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळणार आहे। तर या ठिकाणी सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हवामान ढगाळ पाहायला मिळते, परंतु या भागामध्ये पावसाचा जोर हा आपल्याला कमी पाहायला मिळत आहे। तसेच मित्रांनो, कोकणपट्टीमध्ये देखील पावसाचा अंदाज हा वर्तवण्यात आलेला आहे। रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये भाग बदलत मध्यम स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला पाहायला मिळणार आहे। तसेच नाशिक जिल्ह्यामध्ये मित्रांनो इगतपुरी, नाशिक या भागामध्ये आपल्याला मध्यम ते हलका स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। मनमाड, मालेगाव या भागामध्ये देखील मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळणार आहे। एकंदरीत मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर आज दुपारनंतर मराठवाडा असो, पश्चिम महाराष्ट्र असो, तसेच या ठिकाणी विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, खानदेश या ठिकाणी कोकणपट्टी सर्वच भागामध्ये भाग बदलत तुरळक ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला पाहायला मिळणार आहे। मित्रांनो, हवामानामध्ये अचानक बदल होत असतात। आपण आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करा व व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो। धन्यवाद।